पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या वतीनं स्वस्थ नारी सशक्त परिवार या पंधरवडा अभियानाचं आयोजन संपूर्ण राज्यभर करण्यात आलंय। दरम्यान याच अभियानाचा एक भाग म्हणून सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 येथील रामवाडी आरोग्य केंद्र येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड, इच्छा भगवंताची मित्र परिवार आणि सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या सहकार्यानं महिलांसाठी विविध वैद्यकीय मोफत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय, ज्यात रक्तदाब, मधुमेह, प्रसूतीपूर्व तपासणी, क्षयरोग, दंत तपासणी अशा अन्य विविध तपासण्यांचा समावेश आहे। तज्ञ डॉक्टरांकडून महिलांची तपासणी होऊन मोफत औषधोपचार देखील देण्यात आले। महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करणे, केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्यातर्फे महिलांचं आरोग्य सुधारण्यासाठी स्वस्थ नारी सशक्त नारी परिवार अभियानाचे आयोजन करण्यात आलं असून या अभियानास प्रभाग क्रमांक 22 येथील महिला भगिनींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सदर अभियान राबवण्यात आलंय, असं यावेळी या अभियानाचा शुभारंभ प्रसंगी किसन जाधव म्हणाले। प्रारंभी या अभियानाचा शुभारंभ सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने, वैद्यकीय अधिकारी श्रीप्रा पिंजरकर, डॉक्टर प्रतीक्षा गायकवाड, डॉक्टर गीता गावडे, डॉक्टर वैशाली मस्वेकर, डॉक्टर अंजली आवटे, डॉक्टर सुधा फडके, डॉक्टर पूजा शेंडगे, डॉक्टर श्रुतिका खडतरे, ANM देखा गायकवाड, पूनम जाधव, वनमला शिंदे, विजया कांबळे, पूजा राठोड, स्वाती कोळी, स्वप्नाली मोरे, सरिता पावरा, ललिता पावरा, सरिता लोखंडे, निकिता जंगम, अश्विनी कोळी, विजय बोडू, क्षयरोग विभागाचे रुपेश गायकवाड, श्रीपाद नारायणकर यांच्यासह प्रभागातील महिला भगिनींच्या उपस्थितीत करण्यात आले। स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानास प्रभाग क्रमांक 22 मधून मोठा प्रतिसाद मिळतोय। त्यांनी देशाचं नाव नक्की जगावर प्रामुख्यानं गाजविलं, भारताचं नाव असे आपले लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेब यांच्या वाढदिवसाचं निमित्तानं केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आज मनोगटामध्ये आनंदी सांगितलं याप्रमाणे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा हा उपक्रम शासनाच्या माध्यमातून साजरा केला जात आहे। याचाच एक भाग म्हणून आज आपल्या रामवाडी केंद्र या ठिकाणी आज सर्व रोग आरोग्य शिबिराचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले इथल्या आरोग्य अधिकारी डॉक्टर सुप्रा मॅडम, त्याच पद्धतीनं डॉक्टर शैला सरोदे मॅडम, त्याच पद्धतीनं डॉक्टर प्रतीक्षा गायकवाड मॅडम, त्याच पद्धतीनं डॉक्टर वैशाली मस्वेकर मॅडम, त्याच पद्धतीनं डॉक्टर सानिका फडके मॅडम, डॉक्टर श्रुतिका खडतरे मॅडम, डॉक्टर सुधा फडके मॅडम, डॉक्टर गीता गावडे मॅडम, डॉक्टर मुदस्सर दाऊद, त्याच पद्धतीनं या भागात आवर्जून आपल्या क्षेत्रावर सुविधा देणाऱ्या रुपेशी गायकवाड, अश्विनी कोळी, यास्मिन पठाण, रेखा गायकवाड, वनमला शिंदे, विजया कांबळे, पूनम जाधव, पूजा राठोड, स्वप्नाली मोरे, स्वाती कोळी, सरिता पवार, सरिता लोखंडे, निकिता जंगम, लक्ष्मी राठोड, त्याच पद्धतीनं साठे, दीपाली कांबळे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आरोग्य कर्मचारी, आरोग्य विभागामध्ये सेवा देणारे ANM, DNM आणि या ठिकाणी उपस्थित असलेला सोलापूर महानगरपालिकेचा आरोग्य विभागात कार्य करणारा सर्व संपूर्ण स्टाफ आणि माझ्या भागातील सर्व गोरगरीब जे गरजूवंत आहेत ते गरजूवंत रुग्ण आज देशाचं पंतप्रधानांचा कार्यक्रम देशभर साजरा केला जात आहे। सेवा सप्ताहाच्या माध्यमातून हा कार्यक्रम तमाम देशभर सगळ्याच ठिकाणी साजरा होत आहे। आपल्या सोलापूरमध्ये विविध जे आरोग्य विभाग आहे
त्या सोलापूर मनपाच्या अंतर्गत आता आपलं रामोली सेंटर असेल किंवा डफिनो हॉस्पिटल असेल, नई जिंदगीचा परिसर असेल किंवा शहर उत्तरचा भाग असेल, दक्षिण असेल, संपूर्ण सोलापूर शहरामध्ये हा विविध उपक्रम रुग्णांना मिळावा या उद्देशानं हा कार्यक्रम साजरा होत आहे. त्याचाच आज आपल्या रामोली सेंटरमध्ये सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी लाभ आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून दिला जात आहे. सर्व रुग्णांनी देखील हा लाभ घ्यावा, या शिबिराचा लाभ घ्यावा आणि चांगल्या प्रतीची सेवा आपल्या सर्वांच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून या रुग्णांना मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला या ठिकाणी बोलावून मान सन्मान दिलात आणि या कार्यक्रमाचं व्यासपीठावर उपस्थित राहण्याची संधी आपल्या रामोडी च्या युपी सेंटरच्या माध्यमातून, प्रसूतीगृहाच्या माध्यमातून आपलं या भागाचा सदस्य या नात्यानं सर्व आरोग्य सेवेकरांचं आणि सर्व रुग्णांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. माझं थांबलेलं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तपासणी आहे त्याच्यामध्ये आज एक्सरे फ्री आहे. आपण हिमोग्लोबिनची तपासणी करणार आहोत, बीपी चेक करणार आहोत. ENT कानल जे डेंटलचे डॉक्टर आलेले आहेत त्यांची पण टीम आलेली आपल्याकडे. डॉक्टर स्पेशलिस्ट आहेत. सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि तुम्ही घरी जाऊन तुमच्या आजूबाजूंना पण सांगा. तसं आमच्या आशा पिकलेल्याच आहेत. परंतु पावसामुळे आता दसरा आहे, उन्हं काढलंय, सगळं काढल्यामुळे बरेच लोक यायला मागत नाही. पण आज कधी नव्हे एवढ्या सगळ्यांचा आपल्याला लाभ मिळाला आहे तर त्याचा खरंच फायदा करून द्या. सर्वांना परत आव्हान आहे, तुमच्या शेजाऱ्यांना, चार गल्लीतल्या लोकांना पण कळवा. आणि आल्याबद्दल धन्यवाद सर्वांना.